चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो. आज आपण विकूया थेपले आणि जाणून घेऊया नेमका खर्च किती येतोय आणि भांडवल किती लागतंय, त्याचबरोबर नफा किती होतोय आणि भरपूर कष्ट लागतात मित्रांनो. तयार झालेले आहेत खतरनाक असे क्वालिटी थेपले. तर मित्रांनो, मार्केटमधून आपण ताजी तवानी मेथी खरेदी केली. 20 रुपयाला एक पेंडी आपल्याला मिळाली. काही वेळेला स्वस्त सुद्धा पेंडी आपल्याला मिळू शकते. जर महागच खूप झाली तर आपण कसुरी मेथी जी असते ती वापरू शकता, जी तुम्हाला स्वस्त मध्ये मिळू शकते किंवा तुम्ही स्वतःही तयार करू शकता. सगळी व्यवस्थित धुवून घेतली आणि नंतर कटिंग सुद्धा करून घेतलेली आहे. मोठ्या परातीमध्ये टाकून घ्यायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही मेथी सगळी व्यवस्थित चिरून घेतलेली आहे आणि या ठिकाणी कोथिंबीर घेतली आहे आणि इकडे लसूण घेतलेले आहेत आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. तर या पद्धतीने आपण सगळं साहित्य आता एकत्र करतोय. 1 किलो गव्हाचं पीठ वजन करून घेतलंय बघा. तर मित्रांनो, आता लसूण मोजून घेऊया आपण. तुम्हाला दाखवतो मी लसूण किती घेतोय. तर लसूण जास्तच घेतोय आपण. तर 100 ग्रॅम पेक्षा थोडासा जास्त आपण लसूण घेतलेला आहे. 11 मिरच्या आपण घेतल्यात, म्हणजे एक 5 रुपयाच्या मिरच्या आणि 5 रुपयाचा अलग घेतलेला आहे. लसूण घालूया, मिरच्या सोड. आता पेस्ट करून घ्यायची. आता कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. संचिता या ठिकाणी मेथी थेपले करत आहे. वेगवेगळे प्रयोग त्यांचे चालू असतात. तर संचिता करते आणि मी दाखवतो. यात मेथीमध्ये कोथिंबीर घालायची आहे. ओके, ओवा घालायचा. आता 1-2 चमचे ओवा घालायचा आहे. 2 चमचे मीठ घालायचं आहे. 1 चमचा हळद. थोडेसे तीळ घालायचे. 2 चमचे तीळ. 1 चमचा जिरा पावडर. 1 चमचा साखर पाहिजे असेल तर घाला. आणि याच्यामध्ये तेल घालायचं थोडंसं. किती? 2 चमचे 2-3 चमचे तेल घातलेलं आहे. जेवढं तेल तुम्ही घालणार तेवढं व्यवस्थित होते, म्हणजे जास्त पण घालू नका. 4 चमचे चालतंय. या 2 मेथीच्या पेंड्या आहेत आणि 1 किलो गव्हाचं पीठ आहे, त्यासाठी हे प्रमाण आहे. तर मित्रांनो, हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. हात धुवून व्यवस्थित घेतलेला आहे आम्ही. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ओके, सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि व्यवस्थित ह्याला पाणी सुटलंय. मित्रांनो, आपण रेसिपी ज्या बघतो युट्यूब चॅनलवर किंवा आपण स्वतःही करतो किंवा आम्ही ज्या दाखवतो त्या रेसिपीज बघायच्या, त्याचबरोबर आपला अनुभव, स्वयंपाकामधला नॉलेज हे वापरून आपला एखादा पदार्थ तयार करायचा, जेणेकरून आपलेपणा त्यामध्ये असेल, आपलं काहीतरी इनोव्हेशन असेल. रेसिपीज तर ठराविक आहेत, त्या पदार्थात ते पदार्थ गेलेच पाहिजेत. तर याच्यामध्ये आता आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट गेलेली आहे. मिरची खूप तिखट आहे आमची, झणझणीत अशी, त्यामुळं आम्ही तिखट वेगळं घातलेलं नाहीये. लाल तिखट घातलं तरी चालू शकतंय. मिस्टर थेपले हा पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. आपण घरगुती करू शकतो. घरातनं ऑर्डर घेऊन तुम्ही हा व्यवसाय करू शकता थेपल्यांचा. द मास्टर शेफ. ओके, आता यामध्ये गव्हाचं पीठ ऍड केलं जाते. थोडं ऍड करतोय आम्ही, आम्हाला प्रमाण सापडण्यासाठी. आता या पिठामध्ये किंवा या सगळ्या मिश्रणामध्ये किती थेपले होतात आपण बघूया आणि त्या पद्धतीने आपण याचा मार्केट रेट काढूया आणि आपली विक्री काढूया. साधारण 40 रुपयाला पाकिट आहे थेपल्यांची बाहेर. तर यामध्ये आता कसुरी मेथी थोडीशी घालायची आहे. कसुरी मेथी बघा. सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि थोडं पीठ त्यामध्ये ऍड करत राहायचं आहे. नंतर पाणी घालून मळायचं आहे. ओके, यामध्ये आता बेसन पीठ घालायचं आहे. किलोला 1 वाटी आपण बेसन पीठ घातलेलं आहे. सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाणी घालून मळायचं आहे. अंदाजे पाणी घालायचं. जास्त घट्ट पण करायचं नाही, जास्त पातळ पण नाही व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने पाणी घालून मळायचं आहे. मोठ्या क्वांटिटीत आहे, त्यामुळे जरासं लोड होते, पण छान असं मळून घ्यायचं पीठ. गोळा आता मोठा होत गेलाय हळूहळू. थोडंसं तेल टाकून मळूया. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता की आता व्यवस्थित
मेथीचे जे गोळे आहेत ते तयार झालेले आहेत, व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि तेल लावून जर तुम्ही मळला तर व्यवस्थित छान थेपले होतात. आणि 2 एवढे गोळे झालेले आहेत. बघूया याच्यामध्ये आता किती थेपले होतात. तर मित्रांनो, आपण पीठ जे मळून ठेवलेलं ते रेडी झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण 50 ग्रॅमचे गोळे तयार करून घेतोय. वजनावर 50 ग्रॅमचे गोळे बघू शकता, इथं गोळे तयार होत आहेत. ओके, 4 गोळे घातलेले आहेत, 200 ग्रॅम झालेला आहे बघा. 50 ग्रॅमचा एक गोळा. अशा पद्धतीने गोळे करायचे आहेत. लहान केले तरी चालतील, आम्ही थोडेसे मोठे करतोय. एका पाकिटामध्ये आम्ही 2 थेपले देतोय. स्पेशल मेथी थेपले आता रेडी होतात, त्याचे गोळे करून घेतले जात आहेत. आता थेपले लाटून घ्यायचे आहेत. व्यवस्थित पातळ तेल लावून थेपले लाटायचे आहेत, जेणेकरून ते पातळ होतील, छान भाजले जातील आणि चिटकणार सुद्धा नाहीत. बटर पेपर घ्यायचा, त्याला तेल लावायचे. बटर पेपर घ्यायचा, त्याला तेल लावायचं आणि मस्तपैकी ते पातळ असे लाटून घ्यायचे आहेत. पीठ जास्त लावायचं नाही, पीठ थोडंच लावायचं आहे. पीठ लावण्यामुळे टेस्ट जराशी बिघडू शकते. तर मित्रांनो, तेल घालून व्यवस्थित हे भाजून घ्यायचे आहेत आणि पातळ करायचे आहेत. खूप मस्तपैकी भाजून घेतल्यावर खूप टेस्टी लागतात आणि हे फुगत नाहीत, व्यवस्थित पातळच राहतात आणि छान लागतात, टेस्टी लागतात. नक्की टेस्ट करून बघा. खाल्ले नसतील तर खाऊन बघा. जवळपासच्या बेकरीमध्ये तुम्ही विकू शकता किंवा आपण रेसिपी दिलेली आहे, घरी सुद्धा करू शकता. तेल किंवा तूप सोडून तुम्ही घरगुती खाणार असाल तर तुपावर सुद्धा करू शकता, टेस्टी लागतात. आपण आता कमर्शियल करतोय त्यामुळे आपल्याला तेल सोडून आपण केलेले आहेत, तेलावर सुद्धा चांगले लागतात, काय प्रॉब्लेमच नाही. मेथी थेपले, तर अशा पद्धतीने मेथी थेपलेचा हा व्यवसाय कमी भांडवलात छान व्यवसाय होणार आहे आणि कष्ट भरपूर आहेत मात्र. ठीक आहे, पण कष्टाचे फळ तुम्हाला 100% मिळणार ते खपल्यानंतर. आणि आता संचिताला प्रॅक्टिस पण झाली आहे, बघू शकताय. आणि त्यामुळेच आता थेपले गोल 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 व्हायला लागलेले आहेत आणि माझ्याकडे भाजायचं काम आहे, त्यामुळे ते चालूच आहे. बघू शकता या ठिकाणी मस्त. आवडला काय? किती खाल्लास? तर मित्रांनो, या ठिकाणी थेपले तयार झालेले आहेत, बघू शकता. भरपूर क्वांटिटी मध्ये आहेत आणि थोडे पसरून ठेवलेत आणि लगेच आता आपण पॅक करायला घेतोय. चला आपण 2-2ची पाकिटं करूया. व्यवस्थित बसतील बघा या पाकिटामध्ये, अशा पद्धतीने. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पाकिटं तयार केलेली आहेत आणि याच्याबरोबर आपण मिरचीचं लोणचं सुद्धा देतोय. पाकिटं मोजूया. 1, 2, 18, 19 आणि हे 20. अशा पद्धतीने 20 पाकिट झालेले आहेत. एका पाकिटामध्ये 2 असा सगळा ओव्हरऑल हा बिझनेस आहे. याला कष्ट भरपूर आहे मित्रांनो. मी एक दिवस करतोय, 100% बरेच व्यावसायिक हा व्यवसाय रोज करत असतील, खूप कष्टानं करत असतील आणि ग्राहकांपर्यंत चांगले चांगले पदार्थ पोहोचवत असतील. कारण की कमी दरामध्ये चांगले पदार्थ पोहोचवण्यासाठी अनेक व्यावसायिक राबत असतात. त्याचबरोबर हे पाकिट आपण 20-25 रुपयाला विकू शकतोय. तर मित्रांनो, 50 रुपयाला एवढं लोणच्याचं पाकिट मिळतंय बघा. मिरची लोणचं साधारण याच्याबरोबर खाल्लं जातंय. मॉलमध्ये तुम्हाला स्वस्त मिळेल. 65 रुपयाचं आम्हाला हे 50 रुपयाला मिळालेलं आहे. तत्सम कंपनीचं तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. रेडीमेड घेतलं तर बेस्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि करायचं असेल तर तुम्ही करू शकता, त्यातनं तुमचा आणखीन मार्जिन जास्त वाढेल. आम्ही विकतच घेतलंय आणि छोटे छोटे आम्ही याची पाकिटं तयार केलेली आहेत. त्यामध्ये हे लोणच्याचं पाकिट घालूया असं आणि हे पॅक करूया. एक पाकिट तयार झालेलं आहे. तर मित्रांनो, मी आता देवकर पाणंद या एरियामध्ये आहे, निकम पार्कच्या अगदी समोर. आणि या ठिकाणी आपला एक मित्र आहे, बरेच वर्ष या ठिकाणी तो घरामध्ये लागणाऱ्या वस्तूचं विक्री करतो, त्याचबरोबर इतरही वस्तू विकतो. तर आपण जे थेपले तयार केले होते तर तेच आपण दादाला विक्रीसाठी देत आहोत. बघू शकता थेपल्याची आपण पाकिटं केलेली आहेत. प्रॉपर 20 थेपले आहेत
आपण 25 रुपयानं याची विक्री करणार आहोत आणि जे काय नफा येणार आहे म्हणजे जे काय भांडवल नफा यातनं पैसे मिळणार आहे ते दादा तूच ठेवायचे. ओके. तर या ठिकाणी हे थेपले त्याला दिलेले आहेत विकण्यासाठी. निकम पार्क देवकर पाणंद या ठिकाणी या वस्तू तो रोजच विकतो. उदबत्त्या, कापूर हे सगळ्या वस्तू तुम्ही नक्की त्यांच्याकडनं खरेदी करा आणि नक्कीच त्यांना सपोर्ट करा. अशा पद्धतीनं व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला सपोर्ट केला पाहिजे कारण की यांच्याकडनंच आपल्याला जिद्द शिकायला मिळते. टेस्ट कर, खाऊन सांग मला कसं वाटतंय. कसं वाटतं? छान, अगदी टेस्ट आवडली का? एक नंबर. संध्याकाळी 6-6:30 तो येतो आणि 9 वाजेपर्यंत या ठिकाणी घराच्या लागणाऱ्या वस्तू इथं विकत असतो. खरंच खूप मेहनत हा करत असतोय. या मेहनतीला सलाम. आज आपण दिलेले थेपले त्यानं विकायला सुरुवात केली आणि सुज्ञ ग्राहकांनी हे थेपले खरेदी सुद्धा केले. खूपच भारी वाटलं आम्हाला खरंच. एक नंबर टेस्टिंग आहे ते चटणी आणि ती खायला एक नंबर गोड आणि खायला ते मजा वाटतंय. चांगल्या क्वालिटीचं आहे. संपूर्ण माहिती अगदी डिटेल माहिती सगळी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अशाच पद्धतीने प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. खूप सुंदर आहे टेस्ट. क्वालिटी छान आहे, एकदम मऊ आहेत. जसे आपण घरात करतो तसे छान लागतात, तसे सुंदर झालेले आहेत. छान झालेत ठेपले, मस्त टेस्टी झालेत. एक नंबर झाले थेपले. 1 तासामध्ये सगळी पाकिटं विकली गेली सुद्धा आणि चांगला त्याला नफा झालेला आहे. आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ बघण्यासाठी आणि अशाच पद्धतीने आम्ही व्हिडिओ करत राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर एक सबस्क्राईब आणि एक लाईक आणि त्याचबरोबर एक कमेंट करा. आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा आहे हे सुद्धा सांगायला विसरू नका. नक्की सबस्क्राईबमुळं आमचे धैर्य वाढणार आहे आणि नक्कीच छान छान व्हिडिओ आम्ही करणार आहे. धन्यवाद.